Hello, Namaste students. Welcome in this video of mathematics. Today we are going to see how to draw angle bisectors of a triangle, and we will study important property of those angle bisectors. Look, this is a triangle. Name of this triangle is triangle PQR. Now what do? First of all, we will divide this angle. Pay attention. This is steel end. Put this steel end on at point Q. Make two markings. Okay, these are two markings. Okay, then put this steel end here and make one more marking like this. Steel end here and make another marking which intersects the first marking. Now this point of intersection and point Q, if we join it, then we will get the angle bisector of point of angle Q. Look how to do. This is angle bisector of angle PQR. Suppose if we name it as this point as L, so QL, ray QL is the angle bisector of PQR. In the same way, we will bisect angle P. These are the two marks. The point of intersection of these circular arcs and point P. We will join them. If we name it as M, then we can say PM. This ray is the angle bisector of angle QPR. Now this angle we have to bisect by the same method. Keep steel end on R. These are two circular arcs. Now put this steel end here. Make these markings. Steel end here. Now this point of intersection of these two arcs, this we will connect it with R. This point of intersection of two arcs, that is, we are going to connect it with R. If we name it as N, what can we say? Rn, this ray is the angle bisector of PRQ. आता मुलांनो, इथे आपण तीन अँगल बायसेक्टर्स काढलेले आहेत. प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर आपण काढला आहे. अँड दिस, लुक, दिस इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ थ्री अँगल बायसेक्टर्स. वी नेम इट ॲज आय. याला आपण आय नाव देऊया. आता आपण याला आय नाव दिलं आहे. हा आय कोण आहे? तर आय इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस थ्री अँगल बायसेक्टर्स. पण हे जे तीन अँगल बायसेक्टर्स आहेत ते एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना भेटत आहेत. सो दे आर दीज अँगल बायसेक्टर्स दे आर कॉन्करंट. का बरं कॉन्करंट म्हटलं आपण त्यांना? कारण ते एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना भेटत आहेत. मग आपण इथे काय म्हणणार? द अँगल बायसेक्टर्स of a triangle are concurrent. का बरं कॉन्करंट म्हटलं? कारण ते एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना भेटतात. आता एक मजा बघा तुम्ही. याला आपण आय नाव दिलं आहे. आता आपण काय करणार आहोत? तर विथ द हेल्प ऑफ दिस सेट स्क्वेअर, you know this is a set square and this angle is having measure 90 degree. With the help of this we are going to draw
परपेंडिक्युलर्स ऑन द 3 साईड्स. आता ही बघा, ही जी साईड आहे पी क्यू, या पी क्यूवरती आपल्याला आयमधून परपेंडिक्युलर टाकायचं आहे. मग आपण काय केलेलं आहे तर नीट बघा, ही जी साईड आहे, ही बघा, ही जी साईड आहे सेट स्क्वेअरची, ही बरोबर आपण या पी क्यूशी मॅच करतो आहे. आणि ही जी साईड आहे ही आपण आयशी मॅच करणार आहोत. बघा, लक्ष द्या. हा बघा, हा दिसतोय तुम्हाला अँगल बायसेक्ट. हा काय आहे, परपेंडिक्युलर काढला आहे आपण आयपासून. आता आयपासून आपल्याला क्यू आरवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. मग काय करायचं बघा नीट व्यवस्थित. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कसा काढतोय ते नीट बघा. ही जी साईड आहे सेट स्क्वेअरची, ही बरोबर आपण क्यू आरला मॅच केली आणि ही जी साईड आहे ती आपण आयला मॅच केली. सेट स्क्वेअरच्या साह्याने काढायचं आहे आपण हे. बघा, म्हणजे हा जो अँगल येणार आहे हा किती डिग्रीचा येणार आहे, 90 डिग्रीचा येणार आहे. ओके. आता असंच परपेंडिक्युलर इकडे काढायचं आहे आपल्याला. बघा, परपेंडिक्युलर करणारी एक साईड पी आरला मॅच होते आणि ही साईड आयशी मॅच होते, पॉईंट आय. आता आपण हा परपेंडिक्युलर काढूया पॉईंट आयपासून. म्हणजे 3 परपेंडिक्युलर झालेले आहेत. दिसत आहेत 3 परपेंडिक्युलर. आता हा जो परपेंडिक्युलर इथे इंटरसेक्ट होतो या साईडला, याला मी ए नाव दिलं, याला मी बी नाव दिलं, बी, आणि ह्या पॉईंटला मी सी नाव दिलं. आता बघा, आय कोण आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर्स. पहिली गोष्ट ही तुम्ही लक्षात ठेवा, पॉईंट आय is the point of concurrence of 3 bisectors, 3 angle bisectors. आणि आपण काय केलं, या पॉईंट ऑफ कॉन्करन्सवरून 3 परपेंडिक्युलर साईडवर काढले. आता एक मजा बघा तुम्ही, की तुम्ही जर नीट पाहिलं तर हा बघा, हा आय एची लेंथ एवढी बघा, आपण याच्या साईडने बघू शकतो कंपासच्या साईडने. आय बीची लेंथ पण तेवढीच आहे बघा, आय बी, आणि आय सीची लेंथ बघा तर ती पण तेवढीच आहे. समजतं आहे तुम्हाला? म्हणजेच काय तर अँगल बायसेक्टरचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो, इथपासून जर आपण 3 परपेंडिक्युलर काढले 3 साईडवर, तर ते जे परपेंडिक्युलर्स आहेत त्यांची लेंथ इक्वल येते. आता जर ही लेंथ इक्वल आहे तर आपण काय करणार आहोत, तर हे जे स्टील एंड आहे हे डिस्टन्स एवढंच घेतलं मी. आता बघा, आय ए एवढं डिस्टन्स घेतलं, दिसतंय आय ए डिस्टन्स. आता आय ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी, हे आपल्याला कळलं आहे. आता आय सेंटर घ्यायचं, स्टील एंड आयवर टेकवायचा आणि एक सर्कल काढायचं. बघा, लक्ष द्या. आता काय कसं सर्कल येईल बघा. हे दिसतंय तुम्हाला सर्कल काढलेलं? म्हणजे काय होतं की हे जे सर्कल आहे, या सर्कलला आपण काय म्हणणार, इन सर्कल. या सर्कलला आपण काय म्हणणार, इन सर्कल. हे इन सर्कल जर काढायचं असेल एखाद्या ट्रायंगलचं, तर आपल्याला त्या इन सर्कलचं सेंटर शोधायचं असेल तर काय म्हणणार आपण, काय करणार, आधी अँगल बायसेक्टर काढायचे. ते 3 अँगल बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना भेटतात, दॅट पॉईंट ऑफ कॉन्करन्स, तो आपण काय करायचा, सेंटर घ्यायचा. नंतर तिथपासून कुठल्याही एका साईडवर तुम्ही परपेंडिक्युलर काढा सेट स्क्वेअरने, आणि मग तेवढी रेडियस घ्या आणि मग सर्कल काढा. सो दिस इज इन सर्कल. हे काय आहे, ट्रायंगलचं इन सर्कल. पॉईंट आय जो आहे, व्हॉट इज पॉईंट आय, इज द सेंटर. पॉईंट आय इज द सेंटर ऑफ इन सर्कल ऑफ
कशाचं इन सर्कल आहे? ऑफ ट्रँगल PQR. देअरफॉर पॉईंट आयला काय म्हणतात? पॉईंट आय इज इन सेंटर. त्याला इन सेंटर पण म्हणता येईल आपल्याला. पॉईंट आय इज द इन सेंटर. समजलं आहे विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे काय कळलं आपल्याला की द 3 अँगल बायसेक्टर्स दे आर कॉन्करंट अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज द इन सेंटर, म्हणजेच सेंटर ऑफ द इन सर्कल. समजलं आहे? या पद्धतीने तुम्ही ट्रँगल काढायचं आहे आणि त्या ट्रँगलचे 3 अँगल बायसेक्टर्स दाखवा, त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स फिक्स करा आणि या पद्धतीने तुम्ही इन सर्कल काढायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.